आणि या संपूर्ण कुटुंबाची भेट मी तिथे घातली। सोमनाथ सूर्यवंशीचं कुटुंब मात्र आमच्याबरोबर आलं नाही हे मी मान्य करतो। आणि जो लॉंग मार्च निघाला होता परभणीपासून, तर तो जवळपास 25 दिवस चालला। माझं जितेंद्र आव्हाड साहेबांना एकच म्हणणं आहे, आव्हाड साहेब, या 25 दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी त्यांच्याशी संपर्क केला का हो? क्लेशकारक आंदोलन हे विजय वाकोडे यांचे चिरंजीव आणि हे सर्व मंडळी भीमराव हत्ती आंबेरेसह सगळेजण करत होते। त्या प्रत्येक वळणावर, त्या प्रत्येक वाटेवर मी त्यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांचं नंतर बाबा आपण हे कुठेतरी थांबवलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांकडे जाऊन एखादा प्रश्न जो जटिल आहे त्या बाबतीत जाऊन मार्ग काढणं चूक असेल तर ती चूक मी 100% केलेली आहे। तुम्ही आता कधी लॉंग मार्च झाल्याच्या नंतर बोलताय, परंतु तुम्ही माहिती घ्या। आणि मी स्वतः, मला तुम्ही अंतर पाडण्याचा प्रयत्न केला तर सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्या दरवाजाच्या गेट पासून किचन पर्यंत सर्वच्या सर्व दलित बांधव माझ्या बरोबर असतात। त्याच्यामुळं मला दलितांच्या बाबतीतला कनवाळा वगैरे दाखवण्याची काही गरज जितेंद्र आव्हाडांकडून नाही। आणि संत वगैरे असा शब्द त्यांनी वापरला, तर जितेंद्र आव्हाड साहेब ज्या चिमुकलीवरती बदलापूरमध्ये बलात्कार झाला, जी अतिशय दुर्दैवी घटना घडली, त्याचा आकाश शिंदे का काय तो अक्षय शिंदे आरोपी, त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखलाप। मी हरिभक्तपरायण नाही, परंतु तुम्ही मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं। अक्षय शिंदेची वाहवा करणं म्हणजे हे कोणत्या मेंटॅलिटीचे आहेत आणि राजकारणासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतं, तर त्याचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही। आणि अंजलीताई दमानिया आणि सुषमाताई या दोन्हीही माझ्या भगिनी आहेत, महिला आहेत, त्यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही, त्यांचा मी नितांत आदर करतो। परंतु जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण फुकटचं शहाणपण शिकवण्याचे गप्पा करू नयेत। मी स्वतः सगळ्यांचा कैवारी आहे असं तुम्ही मानू नका। आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघातला दलित बांधव 95% माझ्या बरोबर आहे, हे कालच्या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेलं आहे। मात्र सूर्यवंशी यांच्या ज्या आई आहेत त्यांनी देखील तुमच्यावरती आरोप करत असताना त्यांच्या संदर्भात अशी घटना घडली असेल, त्यांनी असा विषय केला असता? हे बघा, मी जे माफ करा कोणाला म्हटलेलं आहे तुम्ही त्याची बाईट, मला वाटतं मी जे केलेलं स्टेटमेंट आहे ते त्याच्यातला काही पार्ट काढलेला आहे। मी काय म्हणलेलं आहे, जे ऍक्शन मोड मध्ये जेवढे व्हिज्युअल्स दिसलेले आहेत तेवढेच पोलीस तुम्ही सस्पेंड करा, आणि जे ऍक्च्युअल ऍक्शन मोड मध्ये दिसलेले नाहीत त्यांना थोडंसं विनाकारण त्यांची नावं घेऊ नका, हे माझं वाक्य आहे। परत एकदा माझं मत आहे की चेक करावं, रीचेक करावं। आणि तिथं सर्व भीमसैनिक होते, आमचे बांधव होते, RPIचे कार्यकर्ते होते, भीम आर्मीचे कार्यकर्ते होते, दीपक केदार साहेब, त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं। आणि आम्ही विनंती केली त्यांना हात जोडून, पाया पडून। एखाद्या आंदोलकांना विनंती करणं, पाया पडणं आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यायला लावणं, तर ठामपणे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला ना, सर्वोच्च सभागृहामध्ये डिक्लेअर केलं ना। आणि त्याची चौकशी आता ज्युडिशियल चौकशी सुद्धा लागली ना।